नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आसाराम बापू नावाचे सत्संगी गेले काही वर्ष तुरुंगात होते. नुकतीच त्यांना पॅरोल म्हणजेच तुरुंगातून सुट्टी मिळाली आहे. आज काही वृत्तपत्रांमध्ये कारागृहातून अनेक वर्षांनंतर पॅरोलवर बाहेर आलेल्या तथाकथित संत आसाराम यांच्या छायाचित्रासह एक जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या जाहिरातीत आजचा दिवस खरा प्रेम दिवस आहे असेही म्हटलेले आहे. ही जाहिरात पुण्यात श्रीयोग वेदांत सेवा समिती नांदेड या कुठल्या तरी समितीद्वारा प्रकाशित करण्यात आलेली आहे. या संस्थेचा एक बालसंस्कार विभागही आहे. त्याच्याद्वारेच ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे. जाहिरातीचे प्रेरणास्त्रोत परमपूजनीय संत श्री आसारामजी बापूच आहेत. या जाहिरातीत अनेकतेचे दुष्परिणाम काय होतात हे छापलेले आहे. त्या जाहिरातीमध्ये जाहिरातदार म्हणतो, जवळपास 28 विकसित देशांमध्ये प्रत्येक वर्षी 13 ते 19 वर्ष वयोगटातील गर्भवती होणाऱ्या मुली अंदाजे 12,50,000 आहेत. त्यातील गर्भपात करणाऱ्या युवती 5 लाख संख्येच्या आसपास आहेत. उर्वरित कुमारी माता म्हणून जगत आहेत. अशा प्रकारे सरकार आणि आई वडिलांवर ओझे बनणाऱ्या तसेच वेश्यावृत्ती धारण करणाऱ्या 7,50,000 युवती आहेत. ही आकडेवारी त्यांनीच दिलेली आहे. परदेशामध्ये बिचारे आई वडील सरकारी वृद्धाश्रमात पडून राहतात असे ही जाहिरात म्हणते. त्याच जाहिरातीत माहिती देताना ते पुढे म्हणतात की जर तुम्ही मुलांना या दुर्दशेपासून आणि स्वतःला वृद्धाश्रमापासून वाचवू इच्छित असाल तर 14 फेब्रुवारी म्हणजे आजच मातृदिवस अवश्य साजरा करा. ही सर्व अमृतवाणी वाचनात आल्यावर आणि त्या जाहिरातीच्या डोक्यावर तुरुंगवासी आसाराम बापू यांचे छायाचित्र पाहिल्यावर अनेक लोक हसतील. कारण या आसाराम बापूच्या प्रेम दिवस साजरा करण्यामुळे किती तरुणींचे आयुष्य बर्बाद झाले आहे हे यापूर्वी अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले आहे. आता यावर सगळेच चिंतन करतील. मात्र याबाबत या श्रीयोग वेदांत समितीला माहिती आहे किंवा नाही याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. तरीही याचा आम्हाला आढावा घ्यावासा वाटतो. या योग वेदांत समितीचे जे कुणी करते सवरते असतील त्यांनी या पूजनीय आसाराम बापूला कारागृहातून सुटल्यावर आपल्या घरी आश्रय द्यावा असे कोणी म्हटले तर हे जाहिरातदार तयार होतील काय असा प्रश्न अनेकांना पडला असावा. मुला मुलींनी तरुण तरुणांनी आई वडिलांची पूजा करावी व त्यांच्यात ईश्वरी अंश पाहावा. तसेच आई वडिलांनी मुलांमध्येही ईश्वरी अंश पाहावा, त्यांना मिठी मारावी असेही हीच जाहिरात म्हणते. आता याच जाहिरातीच्या डोक्यावर प्रकाशित झालेल्या छायाचित्रातील आसाराम बापूंनी कोणाकोणाला कुठे कुठे किती मिठ्या मारलेल्या आहेत, त्या कशा मारलेल्या आहेत याची बित्तम बातमी बरेच दिवस खटला सुरू असलेल्या काळात सर्वच वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात छापलेली होती. न्यायालयाने अशा प्रकारे प्रेमाच्या मिठ्या मारणाऱ्या याच बापूला तुरुंगवासाची शिक्षा दिलेली आहे. तरीही मिठ्या मारण्याची प्रेरणा देणारे परमपूजनीय प्रेमयोगी आसाराम सध्या तब्येतीच्या नावाखाली तुरुंगाबाहेर आहेत. अशा माणसाला परमपूजनीय म्हणून जाहिरातीत दाखविणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. या मंडळींना जनाची नाही निदान मनाची तरी लाज आहे काय असा प्रश्न अनेकांना पडेल. अनेक मुलींवर बलात्कार करणाऱ्या एखाद्या अपराधाने बलात्कार किती मोठे पाप आहे यावर प्रवचन देण्याचा हा प्रकार उघडपणे कसा काय होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. खरे तर हे सर्व अनाकलनीय आहे. घोषित अपराध्याला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर अशा प्रकारची जाहिरात देणे हे कोणत्या मनोवृत्तीचे दर्शन आहे तेच आम्हाला कळत नाही. ही समिती नांदेड सारख्या परमपवित्र शहरातून अशा प्रकारची जाहिरात प्रकाशित करते हा तर पापाचरणाचा कळसच आहे. आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण दोघेही बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत. हा सर्व कार्यक्रम आपल्या मुलाला शिकवून त्यालाही कशा प्रकारे मातृपितृ दिवस साजरा करावा हे ज्याने शिकवले अशा आसारामाचा फोटो जाहिरातीवर आहे. महाराष्ट्रासारख्या जागरूक राज्यात उघडपणे अशा प्रकारची जाहिरात देणाऱ्या या संत शिष्यांना आम्ही ढोपरापासून प्रणिपात करतो. त्यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना त्यांच्या बापूंच्या नैतिकतेची शपथ देतो. हे महाप्रतापी बापू आणि त्यांची पिल्लावळ बाहेर असलेल्या बापूला कोणते प्रताप करायला लावते, त्यानंतर त्यातून काय निष्पन्न होते याची आम्हाला प्रतीक्षा आहे. कळावे शोभ नसावा ही विनंती. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर.
अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.